कुटुंबातले 2 व्यक्ती हे गंभीर जखमी आहेत, मात्र त्यांचा दुर्दैवी त्याच्यामध्ये मृत्यू झालाय. प्रथम दर्शनी हे स्पष्ट दिसते की त्या व्यक्तीचा बॅलन्स सुटला असावा ड्रायव्हिंगवरून, कारण कंटेनरला मागून त्यांची गाडी धडकलेली आहे. त्याच्यामुळे आणि काल परवा झालेली ईडीची चौकशी किंवा ते शिवनिका ट्रस्टचे असलेले उपाध्यक्ष, आता हे सगळे ते समीकरणच जुळून येत आहेत. मला असं वाटतं का तपास यंत्रणेवर अविश्वास दाखवता कामा नये. हा अपघात आहे का, तर हा अपघात दिसतं. समृद्धीवर सगळीकडे सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याला कदाचित असं का नसावा, कारण त्या अशोक खरातचे सगळे आर्थिक व्यवहार जितेंद्र हे सांभाळत होते, शेळके, आणि त्यामुळं त्यांची ते मानसिकतेमध्ये एखादा व्यक्ती शॉकमध्ये असतो, त्यास त्या वारंवार विचारत असतो. रोड हिप्नोटिझमचे प्रकार घडतात. आता त्यांचा गुरु अशोक खरात हा हिप्नोटाईज करायचा अंधश्रद्धेवर, आणि आता हा रोड हिप्नोटाईजचा बळी झालाय. त्याच्यामुळे मला असं वाटतं याला अपघात म्हणूनच पाहिलं पाहिजे, पण तरीही शंकेला कुठं वाव राहू नये म्हणून इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पोलीस प्रशासन करेल, त्यात काही दुमत नाही. अगदी अमोलजी, धन्यवाद तुम्ही बोललात यासाठी. तर भोंदू अशोक खरात याचे निकटवर्तीय असणाऱ्या जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन झालेलं आहे. समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झालाय, ज्याची सध्याचे फोटो देखील सध्या समोर येताना दिसत आहेत. आणि संभाजीनगरवरून शिर्डीच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. या अपघातामध्ये शेळके यांचा मृत्यू झालाय, तर त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा जो आहे तो गंभीररित्या जखमी झालेला आहे. भोंदू अशोक खरात याची जी शिवनिका ट्रस्ट आहे यामध्ये जितेंद्र शेळके यांनी उपाध्यक्ष म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. आणि अगदी 2 ते 3 दिवसांपूर्वी ईडीच्या मार्फत ज्या चौकशीच्या फेऱ्या झडतायत यामध्ये जितेंद्र शेळके यांची देखील चौकशी करण्यात आली होती, आणि तेव्हापासून ते काहीसे तणावामध्ये असल्याचं देखील बोललं जात आहे. जितेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये देखील अशोक खरात याची भागीदारी आहे, आणि हे सगळे धागेदोरे तपासण्यासाठी जितेंद्र शेळके यांची देखील ईडीकडून चौकशी सुरू होती. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे काहीसे तणावामध्ये देखील होते. त्यामुळे वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. एकीकडे सुरक्षा यंत्रणा असतील किंवा तपास यंत्रणा असतील याच्यावरती अंजली दमानिया यांनी देखील काहीसे ताशेरे ओढलेले आहेत, प्रश्नचिन्ह निर्माण केली आहेत. दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी जितेंद्र शेळके हे कदाचित मानसिक तणावामध्ये असावेत, रोड हिप्नोटिझमचे बळी ठरले असावेत, अशी ही शक्यता वर्तवलेली आहे. अशोक खरातच्या घराची झाडाझडती घेण्यात आली आणि यामध्ये मालमत्तेच्या